या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी, पार्थ पवारांकडून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पार्थ पवारांकडून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पार्थ पवारांनी अज्ञातांनी कागदपत्रांवर खोटी सही केल्याचा दावा केलाय आणि अज्ञाताविरोधात पार्थ पवारांनी तक्रार दाखल केली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, पार्थ पवारांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे। पार्थ पवारांकडून अज्ञात व्यक्तींविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। ते पत्र बनावट असल्याचा पार्थ पवारांनी दावा केलाय आणि पार्थ पवारांकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। पार्थ पवारांच्या सहीचं एक पत्र व्हायरल झालं होतं, मात्र ते पत्र आता बनावट असल्याचं पार्थ पवारांनी सांगितलं असून अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। पार्थ पवारांकडून अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अज्ञातांकडून कागदपत्रावर खोटी सही करण्यात आल्याचा पार्थ पवारांनी दावा केलाय आणि मुंडवा जमीन घोटाळ्यातील ही मोठी बातमी आपण बघतोय। या क्षणाची मोठी बातमी, पार्थ पवारांकडून अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंडवा जमीन घोटाळ्यातील ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण या क्षणाला बघतोय। जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांनी सहभाग नाकारलाय। याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, काय अधिकचे तपशील? नक्कीच पार्थ पवार यांचं जे नाव आहे ते मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात खरं तर समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा खरं तर उमटू लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या काही सह्या ज्या आहेत त्या अज्ञातां आणि समाजकंटकांकडून खोट्या पद्धतीच्या केल्याचा जो दावा आहे तो खरं तर पार्थ पवार यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळते। आणि या संदर्भात खरं तर डीसीपी जे आहे त्यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार आहे ती खरं तर पार्थ पवार यांनी दाखल केलेली आपल्याला पाहायला मिळते। गुन्हे शाखेचे उपायुक्त आहेत त्यांच्याकडे खरं तर ही संपूर्ण जी लेखी तक्रार आहे ती खरं तर पार्थ पवार यांनी दाखल केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण जो त्यांच्या अंगावरती कुठेतरी केस होती ती झटकण्याचा प्रयत्न करत तर कुठेतरी या संपूर्ण प्रयत्नात पार्थ पवार हे करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण प्रकरणात खरं तर पार्थ पवार यांची भूमिका महत्वाची होती, मात्र त्यांनी पहिल्यांदाच आता गुन्हे शाखेच्या डीसीपींकडे खरं तर या संपूर्ण प्रकरणात लिखित तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि पार्थ पवार यांच्या गुन्ह्यासाठी खरं तर सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे खरं तर या सह्या नेमक्या कोणी केल्या आणि कार्यालयात नेमक्या कोणी दिल्या या संदर्भात सखोल चौकशी खरं तर व्हावी अशी जी भूमिका आहे ती पार्थ पवार यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण प्रक्रियेत या संपूर्ण प्रकरणात खरं तर पार्थ पवार यांनी ही पहिली जी लेखी तक्रार जी आहे ती अज्ञातांविरुद्ध खरं तर दाखल करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने आपल्या काही वाईट लोकांनी म्हणजे आपल्या समाजकंटकांनी काहीतरी आपल्या चुकीच्या सह्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध जी तक्रार आहे ती खरं तर पार्थ पवार यांनी मी नंदकिशोर, मी थोडंसं थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आहेत। अंजली ताई, आता पार्थ पवारांनी उलटी तक्रार दाखल केली आहे की ही सही माझी नाहीच आहे, आपली प्रतिक्रिया? नाही, आता काहीच त्यांचं नाहीये। तो मी नव्हेच म्हणाला, ते एका पायावर तयार आहेत। त्यांनी अज्ञातांविरुद्ध काही FIR दाखल केलाय असंही ऐकलंय। आता या अशा लोकांना काय म्हणायचं की आउटराईट फ्रॉड करायचं, एकानंतर एक फ्रॉड करायचं आणि दुसऱ्यावर जाऊन FIR करायची। म्हणजे यांच्यावर FIR अजूनपर्यंत होत नाहीये। दिस इज लाईक किती 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 घाण चाललंय हे सगळं। म्हणजे उलटा चोर कोतवाल कोडाटे असा प्रकार चाललाय सध्या। असू दे, त्यांना म्हणा करा, ज्यांच्यावर करायचे त्यांच्यावर करा, पण ते जी लेटर्स आहेत त्याच्यावर ज्यांची तुमची सही आहे त्याला हँडरायटिंग एक्सपर्ट कडे पोलिसांनी पाठवून चेक करावं ना कोणाच्या सह्या आहेत आणि कोणाच्या नाही। बर, अगदी 2-3 दिवसांपूर्वीचे पत्र समोर आलेलं, थोडक्यात पार्थ पवार यांना वाचवायचा हा खटाटोप दिसतोय। 100% प्रश्नच नाहीये त्याच्यात, कारण आता पार्थ पवारांना कळत नाही काय करावं आणि काय नाही, म्हणून हे सगळं केलं जातंय। अंजलीताई, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।
तर पार्थ पवार यांचं जे पत्र, त्यांच्या सहीचं जे पत्र 1-2 दिवसांपूर्वी समोर आलेलं होतं, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हे पत्र समोर आणलेलं होतं. त्या पत्रावरती पार्थ पवार यांची सही होती, मात्र ही सही आपली नाही असा दावा आता पार्थ पवार यांनी केलेला आहे आणि अज्ञातांविरोधात त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. मात्र हा सगळा मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणापासून आपलं नाव दूर ठेवण्यासाठीचा प्रयत्न असू शकतो असाही आता आरोप केला जातोय.